नमस्कार, गार्गीच्या छोट्याशा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत स्टफ पोटॅटो। त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य आहे बीन्स, गाजर, पनीर हे स्टफिंगसाठी घेतलंय आणि मेन बॉइल्ड पोटॅटो। त्याचे दोन भाग करून आपण त्याला बॉईल केलंय। आता काय काय लागणार आहे हे आपण रेसिपी बनवता बनवता साहित्यही पाहूया। त्यासाठी पहिले आपण पॅन गरम करत ठेवलाय आणि एकीकडे एका प्लेट मध्ये आपण दही, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि तंदुरी मसाला ऍड करणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, कारण ते आपण बटाट्यांना लावणार आहोत। त्यात बटाटे मॅरिनेट करत ठेवणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने बटाट्याला असा मध्ये कॅव्हिटी करून घेणार आहोत, जेणेकरून त्यात आपल्याला स्टफ करता येईल। बटाटी जास्ती शिजवायची नाही, जेणेकरून त्याचा पीठ होईल। थोडी आडकच्चीच ठेवायची। आता आपला पॅन गरम झाला असेल, त्यात आपण तेल घालूयात। आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट आहे, ती घालणार आहोत तेलावर। ती थोडी परतली का आपण एक एक करून भाज्या ऍड करणार आहोत। यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न ही ऍड करू शकता। मुलांच्या आवडीनुसार आपण याच्यात भाज्या ऍड करू शकतो। इथे आम्ही बीन्स ऍड केलंय। बीन्स थोडे परतले की आपण त्यामध्ये बाकीच्याही भाज्या घालणार आहोत। बारीक किसलेला गाजर, आणि स्मॅश केलेलं पनीर, हे सगळं नीट मिक्स करून घेऊयात। आणि आपण जो बटाट्याचा मध्ये कॅव्हिटी केली होती बटाट्याला, तो बटाटा पण इथे ऍड करणार आहोत। चवीनुसार मीठ, हळद, थोडा तंदुरी मसाला आणि लाल तिखट। नीट मिक्स करून एकजीव करून घेऊयात। आता आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे। आपल्या मॅरिनेट केलेल्या बटाट्यांमध्ये आपण हे स्टफिंग भरणार आहोत। आणि याला आपण आता छान शॅलो फ्राय करून घेऊयात। छान दोन्ही साइड आपण शॅलो फ्राय करणार आहोत। दोन्ही साइडून छान शॅलो फ्राय झालेले आहेत। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊन गार्निश करूयात। थोडं चीज स्प्रेड करूयात। हवं असल्यास तुम्ही स्टफिंग मध्ये चीज ऍड करू शकता। आपले टेस्टी टेम्पटिंग असे स्टफ पोटॅटो रेडी झालेले आहेत। Like, share and subscribe to Gargi's Crazy Lab. Thanks for watching.